परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 1 जानेवारी। नरदेहाचे महत्व। धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो। जो जो कीजे परमार्थ लाहो, तो तो पावे सिद्धिते, असे श्री समर्थ म्हणतात। मोठ्या पुण्याईने नरदेहाची प्राप्ती झाली आहे, तेव्हा त्याचे काही सार्थक केले पाहिजे। कारण केवळ नरदेहामध्येच आत्मदर्शन करून घेण्याची संधी आहे। इतर योनी या केवळ भोगयोनी आहेत। माणसाला मात्र सारासार विवेक करण्याची बुद्धी दिलेली आहे, भावपूर्ण अंतःकरण दिलेले आहे। आपल्या खऱ्या स्वरूपाला प्राप्त होणे हीच मनुष्य जन्माची प्रेरणा आहे। हे या जन्मात जर साधले नाही तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावे लागेल। पुन्हा नरजन्म कधी मिळेल हे सांगता येत नाही। म्हणून तर समर्थ म्हणतात, वरकड देह हे काबाड, नरदेह मोठे घबाड। घबाड याचा अर्थ मनुष्य देहासारखा फार मोठा खजिना आपल्याला लाभलेला आहे। दुर्लभम त्रयमे वैतद्देवानुग्रहेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः, असे आद्य शंकराचार्य म्हणतात। मनुष्यत्व प्राप्त झाले आहे, मुमुक्षुत्व म्हणजे भगवंताला जाणून घेण्याची इच्छा देखील आहे। सर्वात महत्त्वाची आणि परमभाग्याची गोष्ट म्हणजे सद्गुरूंची प्राप्तीही झालेली आहे। त्यांनी मोठ्या कृपाळूपणे आपल्यावर अनुग्रह केलेला आहे। आता आपले काम काय, तर त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे साधना करण्याचे। डोळे मिटून ध्यानाला बसून काय होणार, नाम घेऊन काय होणार, या सगळ्या शंका कुशंका बाजूला ठेवायच्या। मोठ्या श्रद्धेने प्रेमाने सत्संगतीचा लाभ करून घ्यायचा। परमार्थाचे खरे स्वरूप हे सद्गुरुचरणांशी बसल्यावरच कळते। यापूर्वीही आपण मंदिरात जात होतो, पूजा करत होतो, आरती म्हणत होतो, उपवास करत होतो, पण त्यात समर्पणापेक्षा काही मागण्याचे तंत्र होते। मनात असे वाटत होते की एवढे सगळे केल्यावर आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करणे हे देवाचे कामच आहे। हा सगळा दृष्टिकोन सद्गुरू बदलून टाकतात। सद्गुरू प्रथम सांगतात की तूच ब्रह्म आहेस। मी सांगतो त्या साधनेने तुझ्या अंतरात त्याचा तू शोध घे। आपल्याला आश्चर्य वाटते, खरे वाटत नाही। कारण आजवर आपल्याला आपली ओळख ही देहमनबुद्धीच्या अंगाने असते। त्या माध्यमातूनच आपण विषय भोगतो आणि कमी अधिक प्रमाणात सुखदुःखही भोगतो। नक्की जरी लक्षात येत नसले तरी आपल्याला आतून चिरंतन शाश्वत सुखाची, आनंदाची ओढ असते। आणि हे सुख विषयातूनच प्राप्त होणार आहे अशी पक्की समजूत असते। त्यासाठी आपली सारी धावाधाव सुरू असते। सद्गुरू मोठ्या कृपाळूपणे सांगतात की तुला अपेक्षित असलेली शांती, आनंद बाहेर नाही, तर तुझ्या जवळच आहे। थोडे अंतर्मुख होऊन शोधलेस तर हे लक्षात येईल। त्यासाठी ते ध्यान, नाम यासारख्या साधना सांगतात। स्वतःच्या देहमनबुद्धीकडे अलिप्तपणे पाहायला शिकवतात। जशी जशी देहबुद्धी कमी होईल तसे तसे आपण स्वरूपबोधाच्या जवळ जाऊ। त्यासाठी स्वतःला भगवंताच्या शोधात, प्रेमात विसरून जाता आले पाहिजे। कारण
जन्मोनिया नाही साधिले स्वहित, तयाचे जीवित मातीमोल, असे स्वामी स्वरूपानंद म्हणतात. स्वहित याचा अर्थ आत्महित. आत्मस्वरूपाची, अंतर्यामी असलेल्या आत्म्याची ओळख करून घ्यावी, नाहीतर जन्म वाया जातो. असे होऊ नये यासाठी सर्व संतांची तळमळ असते. म्हणून महापुरुषांच्या संगतीत राहून आपल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.